भारतामध्ये SC, ST, OBC, NT असे वेगवेगळे प्रवर्ग आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की नेमकं OBC म्हणजे नेमकं कोण? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की SC, ST हे तर सुरुवातीपासूनच आहेत, परंतु OBC नेमकं कोणाला म्हटलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची OBC असं म्हणण्याच्या पाठीमागची नेमकी भूमिका काय होती? OBCला आरक्षण मिळावं अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासून होती का? आणि OBCला नेमकं या OBC मध्ये कोणता घटक येतो या संबंधीचं विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग OBC म्हणजे नेमकं कोण? OBC नेमकं कोणाला म्हणायचं? या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दस्तावेज आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याचा सूर्य उगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी OBCच्या जनगणनेची मागणी केली. आता ही OBC म्हणजे नेमकं कोण त्यावेळेस स्पष्ट नव्हतं, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये हे स्पष्टपणाने होतं की OBC कोणाला म्हणायचं. आणि म्हणून त्यांनी ज्या वेळेस OBC हा क्रायटेरिया ठरवत होते त्यावेळेस त्यांनी OBC मध्ये कुठल्या लोकांना टाकायचं, म्हणजे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये जसं की ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत आणि अतिशूद्र आहेत, यातला OBC मधला प्रवर्ग कोणता? मग या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचे काही संदर्भ आपल्याला सापडतात का? आणि शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जी OBCची जनगणना व्हावी असं म्हणत आहेत, यातले OBC म्हणजे नेमकं कोण? या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचे काही संदर्भ आपल्याला तपासावे लागतील. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथच मुळात OBCला आरक्षण मिळावं यासाठी लिहिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच आहे, तर होय, बाबासाहेब आंबेडकरांनी जो शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आहे, तो ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागचं मूळ कारण, मूळ धोरण हेच होतं की OBCला आरक्षण मिळालं पाहिजे. मग याचा स्पष्टपणाने उल्लेख कुठे आपल्याला सापडतो का? तर नक्कीच सापडतो. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊरावांना लिहिलेलं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये भाऊराव काय म्हणतायत हे बघितलं पाहिजे. म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांनी OBC साठी लिहिलेला होता का आणि OBCला आरक्षण मिळावं यासाठी लिहिलेला हा ग्रंथ होता का हे बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून भाऊरावांना लिहिलेल्या पत्रामधल्या जर 4 ओळी आपण बघितल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ OBCला आरक्षण मिळावं यासाठी लिहिलेला होता का. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्या प्रस्तावनेमध्ये देखील OBCच्या जनगणनेची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. नेमकं बाबासाहेब आंबेडकर भाऊरावांना लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हणतायत हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागचा आणि हा ग्रंथ तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रकाशित करण्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय होता. काय म्हणतायत भाऊरावांना लिहिलेल्या या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पत्र भाऊरावांना लंडनहून लिहिलेलं आहे. या पत्रात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण इथे पोहोचलो ही बातमी गोपनीय ठेवा. बॅरिस्टर जिना यांनी मंडल यांना आपल्या पॅनलमध्ये काय घेतले याबद्दलचा तर्क पत्रात नोंदवला. मंडल यांचे अभिनंदन करताना सावधगिरी बाळगा, एवढ्या घाईत हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ प्रकाशित करीत आहे, कारण शूद्रांना घटनात्मक संरक्षण मिळावे हा त्या पाठीमागचा हेतू आहे असं त्यांनी या पत्रामध्ये कळवलं. शूद्र म्हणजे कोण? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत शूद्र म्हणजे अस्पृश्य नसून OBC हा वर्ग येथे लक्षात घेतला पाहिजे, कारण अस्पृश्यांचा गट SC ST म्हणून वेगळा विचारात घेतला गेलेला आहे. आता फक्त शूद्र म्हणजे कोण, OBC आहेत हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल. आणि म्हणून भाऊरावांना लिहिलेल्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हा ग्रंथ मी घाईघाईमध्ये का प्रकाशित करत आहेत, कारण OBCची ओळख काय आहे हे आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य म्हणजे कोण तर SC आणि ST आणि शूद्र म्हणजे कोण तर OBC असं स्पष्टपणानं सांगितलं. आणि म्हणूनच त्यांनी 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक तर अस्पृश्य मूळचे कोण हा एक स्वतंत्र ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, जी फक्त SC आणि STची ओळख करून देणारा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा एक ग्रंथ लिहिला शूद्रपूर्वी कोण होते, जो OBCची स्वतंत्र ओळख करून देणारा आहे. आणि म्हणून त्यांनी हे महत्त्वाचे 2 ग्रंथ लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक तर अस्पृश्य मूळचे कोण आणि शूद्रपूर्वी कोण होते. अस्पृश्य मूळचे कोण होते हा लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश हा अस्पृश्यांची SC ST म्हणून ओळख करून देणे, तर शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथाच्या पाठीमागचा उद्देश हा OBCची ओळख निर्माण करून देणे हा होता. भाऊरावांना लिहिलेल्या पत्रामध्ये शूद्र कोणाला म्हणावे आणि शूद्र म्हणजे कोण आणि
अस्पृश्य म्हणजे कोण या दोन्ही गोष्टी आपल्याला स्पष्टपणाने दिसतात आणि म्हणून अस्पृश्यांची ओळख करून देणारा अस्पृश्य मूळचे कोण होते हा स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिला, तर ओबीसींची ओळख करून देणारा शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ स्वतंत्रपणे त्यांनी लिहिला. SC ST ला आरक्षण मिळणार हे स्पष्टच होतं, पण ओबीसीला देखील आरक्षण मिळावं या हेतूने आणि त्यांची ओळख स्पष्टपणाने व्हावी या हेतूने बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा संदर्भ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.